मोहोळ पंचायत समितीवर भाजपचा झेंडा. सभापतीपदी असलम चौधरी तर उपसभापतीपदी उल्का पाटील यांची बिनविरोध निवड. मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांची मुस्लिम समाजाला ईद भेट. असलम चौधरींच्या निवडीनं मोहोळमध्ये भाजपाचं वर्चस्व सिद्ध. राजन पाटील व यशवंत मानेंच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ पंचायत समितीवर कमळ फुलला. नूतन पदाधिकाऱ्यांचा थाटात पदग्रहण सोहळा. ही बातमी संकलित केली आहे तडका न्यूज मराठीनं. पाहत रहा तडका न्यूज मराठी. मोहोळ तालुका पंचायत समितीच्या रिक्त असलेल्या सभापती आणि उपसभापती पदासाठी नुकतीच निवडणूक पार पडली. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे असलम गफूर चौधरी यांची सभापतीपदी तर सौ उल्का राजकुमार पाटील यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट या सदस्यांचा समावेश होता. भाजपानं मुस्लिम समाजाला दिलेल्या या संधीचं मी सोनं करेन आणि तालुक्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करेन, असं वक्तव्य असलम चौधरी यांनी केलं. थाटात पदग्रहण आणि सत्कार. निवडीनंतर माजी आमदार राजन पाटील आणि माजी आमदार यशवंत तात्या माने यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सभापती असलम चौधरी, उपसभापती उल्का पाटील, गटनेते संजीव खिलारे यांनी पंचायत समितीच्या दालनात जाऊन आपला पदभार स्वीकारला. उपस्थित मान्यवर यावेळी जिल्हा परिषद सदस्य विमलताई खताळ, लखन शिंदे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चौरे, जिल्हा दूध संघाचे व्हाईस चेअरमन दीपक माळी, नगरसेवक सुशील क्षीरसागर, शंकरराव वाघमारे, उद्योजक अक्षय खताळ, पंचायत समिती सदस्य पार्वती गावडे, कोमल आवताडे, अमेरिका कापसे, नीलम मसलकर यासह भाजपचे अनेक प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.